प्रेम, विश्वासघात आणि कोऱ्याची परिसीमा. दोन निरपराध मुलींच्या आयुष्याचा थरारक शेवट. एका मुलीचं स्वप्न होतं UPSC अधिकारी बनण्याचं, दुसरीचं स्वप्न होतं आपल्या कुटुंबाला सुखी करण्याचं. पण काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी त्यांच्या स्वप्नासोबतच त्यांचे आयुष्यही जाळून टाकलं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सचिन पोपे क्राईम टॉक्स. आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक सत्य घटनेवर आधारित थरारक कथा जी प्रत्येक तरुणीने ऐकलीच पाहिजे. ही घटना आहे नवी मुंबईतील जुईनगर परिसरातील. 23 वर्षाची नीता, साधं कुटुंब, घरच्या आर्थिक परिस्थिती बेताची, वडिलांना दारूचं व्यसन, भाऊ जुगार आणि चुकीच्या संगतीत. अशा परिस्थितीतही नीताने हार मानली नव्हती. तिला फक्त एकच स्वप्न होतं, UPSC पास होऊन अधिकारी बनायचं. दिवस-रात्र अभ्यास, पार्ट टाइम काम आणि कुटुंबाची जबाबदारी हेच तिचं आयुष्य होतं. पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळं लिहून ठेवलं होतं. याच काळात तिची ओळख झाली सोहमशी. सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेम, लग्नाची आश्वासने, भविष्याची स्वप्न. नीताने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. पण काही महिन्यांनी सोहम बदलला. त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली. त्याने नीताला दुर्लक्षित करायला सुरुवात केली. तिचे फोन बंद, मेसेजला उत्तर नाही आणि शेवटी, माझा पाठलाग करू नकोस, नाहीतर तुझे खाजगी फोटो सोशल मीडियावर टाकीन. हे ऐकून नीता पूर्णपणे तुटून गेली. नीता मदतीसाठी धडपडत होती. त्याचवेळी तिचा मित्र चिन्मय तिच्या आयुष्यात देवदूतासारखा उभा राहिला. तो तिची समजूत घालत होता. मी आहे ना, मी सगळं ठीक करतो. पण प्रत्यक्षात तो तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू होता. एक रात्री चिन्मयचा फोन आला. एक तज्ज्ञ माणूस मिळाला आहे. तो सोहमच्या मोबाईलमध्ये तुझे फोटो कायमचे डिलीट करेल. नीताला वाटलं आता तिची बदनामी टळेल. ती त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेली. पण तिथे तिची वाट पाहत होता मृत्यू. चिन्मय आणि त्याचा साथीदार आधीपासूनच तिथे लपून बसलेला होते. त्यांनी नीतावर अमानुष अत्याचार केले. ती जीवासाठी ओरडत राहिली, विनवण्या करत राहिली, पण कोणाच्याही कानावर तिचा आवाज गेला नाही. शेवटी तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळण्यात आला. याच टोळीच्या नजरेत आली वीणा. तीही अभ्यासू, स्वप्नालू, निरागस. तिचे अपहरण करण्यात आले, तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि तिचाही खून करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला. गुन्हेगारांना वाटलं आता कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण एक छोटीशी चूक त्यांच्यावर भारी पडली. पोलिसांचा तपास, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, DNA नमुने, डिलीट केलेले चॅट्स, एकामागून एक पुरावे समोर येऊ लागले. पोलिसांनी प्रत्येक धागा जोडला आणि अखेर चिन्मय आणि त्याचा साथीदार सदी यांचा संपूर्ण कट उघड झाला. त्यांनी दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन फसवलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण कायद्यापासून ते पळू शकले नाहीत. शेवट नीता आणि वीणा, दोघींची स्वप्ने, दोघींचे आयुष्य सगळं एकाच क्षणात संपलं. ही घटना आपल्याला शिकवते, प्रेम करा पण स्वतःचा आत्मसन्मान कधीही गमावू नका. कोणी ब्लॅकमेल करत असेल, धमक्या देत असेल तर शांत बसू नका. ताबडतोब कुटुंबीय, विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांची मदत घ्या. कारण एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. जर ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. धन्यवाद मित्रांनो.